इथे आपल्याला पहिल्यांदा आपल्या मशीनला चेक काय करायचंय की जावा इन्स्टॉल आहे का. जावा इन्स्टॉल आहे का चेक करण्याची सगळ्यात सोपी पद्धत काय आहे, इथं बेसला सीएमडी टाइप करायचं की आपण कमांड प्रॉम्प्ट वर येतो. पुढे तो कमांड प्रॉम्प्ट, कमांड प्रॉम्प्ट वरती आल्यानंतर जावा सी अशी कमांड टाइप करायची. जावा सी प्रत्येकाला आपल्या मशीनला सीएमडी टाइप करायचं. त्यानंतर कमांड प्रॉम्प्ट आल्यानंतर जावा सी अशी कमांड टाइप करायची. एंटर मारायचं. एंटर मारल्यानंतर जर या प्रकारे स्क्रीन दिसत असेल तर याचा अर्थ की आपल्याकडे जावा इन्स्टॉल आहे. ओके, ते काय शो करतं आपल्याला, वी हॅव इन्स्टॉल्ड जावा ऑन आवर मशीन. ठीक आहे, याचा अर्थ जावा आहे आणि सगळ्यांच्याच मशीन वरती इथं जावा इन्स्टॉल आहे. जावा इन्स्टॉल नसेल तर काय ते आपण दाखवूया. ठीक आहे, आता जावा जर इन्स्टॉल आहे तर पुढचं टास्क काय, तर आपण प्रत्येकाने काय करायचं, आपल्या मशीन वरती ड्राईव्हला समजा एफ ड्राईव्हला किंवा जी ड्राईव्हला, सी ड्राईव्हला शक्यतो करू नका. समजा जी ड्राईव्हला आपल्या नावाचा फोल्डर बनवायचा. सपोज मी इनिशियल माझं आरके नावाचा फोल्डर बनवला. कसा फोल्डर बनवायचा, राईट क्लिक करायचं आणि न्यू फोल्डर आणि त्याला रिनेम करायचं. जसं मी ह्याला रिनेम केलं आणि माझा फोल्डर बनवलं. फोल्डर बनवल्यानंतर त्याच्या आतमध्ये न्यू टेक्स्ट डॉक्युमेंट, एक ब्लँक टेक्स्ट डॉक्युमेंट घेऊन ठेवायचं ज्याच्यामध्ये आपण आपला कोड टाइप करायचा. उदाहरणार्थ मला माझा जावाचा कोड करायचा, पहिलाच प्रोग्राम आहे माझा जावाचा. तर क्लास फर्स्ट सगळं फक्त स्ट्रिंगचा एस जो आहे तो कॅपिटल आहे. ओके, सिंपल कोड आपण टाइप केला. प्रोग्रामचं नाव क्लासचं नाव आहे फर्स्ट आणि फर्स्ट मध्ये आपण आपला कोड टाइप केला. आता हा सेव्ह करायचा आहे. फाईल सेव्ह ॲज ती नोटपॅड मध्ये आहे तर सेव्ह ॲज करतोय. इथं मी माझ्या प्रोग्रामला नाव देतो. नाव काय दिलं पाहिजे तर फर्स्ट, एफ कॅपिटल आहे म्हणून इथं पण मी एफ कॅपिटल दिलंय. फर्स्ट डॉट जावा आणि मी याला ऑल फाइल्स, इथं बाय डिफॉल्ट टेक्स्ट असतं ते घ्यायचं नाही. घ्यायचंय काय तर खालचं ऑप्शन ऑल फाइल्स अँड सेव्ह. आता बघा आपल्या फोल्डर मध्ये फर्स्ट डॉट जावा नावाची जावाची फाईल तयार झाली आणि न्यू डॉक्युमेंट हे ब्लँक डॉक्युमेंट होता. आता ह्या फर्स्ट डॉट जावाला एडिट करून ओपन करू शकतो आपण. त्यानंतर आपला प्रोग्राम आता झाला. आता आपल्याला हा प्रोग्राम कुठे ठेवला, आपण प्रोग्राम जी ड्राईव्हला आपल्या फोल्डर मध्ये ठेवला. ठीक आहे, आता आपल्याला प्रोग्राम आपला कंपाईल करून बघायचा. सीएमडी टर्मिनलला जायचं. तिथं आपल्याला जी ड्राईव्हला जायचं, जी आणि कोलन आपण जी ड्राईव्हला शिफ्ट होतो. त्यानंतर सीडी आरके म्हणजे आपण आरके फोल्डर मध्ये जातो, कारण आपली फाईल आरकेच्या आत आहे म्हणून आपण तिथं आलो, सीडी केलं. आफ्टर दॅट जावा सी फर्स्ट डॉट जावा प्रोग्राम आपला कंपाईल झाला. जर आपल्या प्रोग्राम मध्ये काही एरर असत्या तिथं आपल्याला एरर दाखवले असते. आता एरर क्रिएट करून दाखवतो. ही फाईल एडिट करून सपोज मी इथं सेमीकोलन विसरलो असतो. आता मी जावा सी करून दाखवतो. एरर येते मला, स्टेटमेंट मिसिंग. ओके,
सेव्ह केलं, सेव्ह करूनच कंपाईल करायचं लक्षात घ्या. जावा सी परत मी टाइप केलं, एरर नाहीये, त्यामुळे प्रॉपर कंपाईल झालं. प्रॉपर कंपाईल झाल्यानंतर पाठीमागं काय घडलेलं असतं बघा, जेव्हा तुम्ही कंपाईल करता त्यावेळेला त्या ड्राईव्हला फोल्डर मध्ये काय घडलेलं असतं तर फर्स्ट डॉट क्लास फाईल तयार झालेली असते. आपण फक्त एक फाईल बनवली फर्स्ट डॉट जावा, पण एक फर्स्ट डॉट क्लास नावाची पण फाईल तिथं बनलेली असते. आणि जी बाईट कोडची फाईल आहे आपण शिकलोय जावा मध्ये टू स्टेप कंपायलेशन होतं, आणि टू स्टेप कंपायलेशन मध्ये पहिल्या स्टेपला प्रोग्राम कंपाईल झाला की त्याची बाईट कोडचं व्हर्जन बनतं, ते हे आहे फर्स्ट डॉट क्लास. ओके, कस्टमरला नेहमी क्लास फाईल विकल्या जातात लक्षात घ्या, त्याच्याकडे ओरिजिनल कोड जात नाही. लक्षात घ्या, आपण कोड करतो, कोड कंपाईल करतो, कोड कंपाईल केला की क्लास फाईल बनते, आणि क्लास फाईल आपण कस्टमरला विकतो, ओरिजिनल फाईल कस्टमरला विकत नाही. ती तू एडिट करू शकत नाही, कुणी ह्याला एडिट नाही करू शकत. लक्षात घ्या, तर ही आपली फाईल झाली आणि आपला प्रोग्राम आपण परत टर्मिनलला येऊया. जावा सी कंपाईल केलं, जावा रन करतो आपण, जावा फर्स्ट, वेलकम टू जावा. जावा सी ने प्रोग्राम कंपाईल होतो आणि जावा ने प्रोग्राम रन होतो. ठीक आहे, टर्मिनल क्लोज करतो, परत एकदा दाखवतो थोडक्यात काय काय केलं.